प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. परत पुन्हा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने भेटून आपणा सर्वांना आनंद होत आहे. यावेळेस देवाच्या वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया. ते आपलं समर्पण परमेश्वराच्या हातामध्ये करू. प्रार्थना करू. सर्व समर्थ थोर दयागण प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो परमेश्वरा. परत पुन्हा गत सप्ताहभर सांभाळून परमेश्वरा हा प्रभुवार तो आमच्या आयुष्याला दाखवलास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं मनापासून आभार मानतो. होय परमेश्वरा, आजच्या ह्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल आणि आम्हाला आशीर्वाद दे व आमच्या आत्म्याची तू वाढ कर. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 13 ते 21 ही वचनं आहेत. परंतु आपण इतकं वाचणार नाही, परंतु आपण एका वचनावर जो विचार करणार आहोत तो योहान 3:16. ठीक आहे, 16व्या वचनावर आपण विचार करणार आहोत. परंतु आपण जर घरी पाहत असाल तर आपण सर्वांनी योहान याचा 3रा अध्याय आणि 13 ते 21 वचनं ही वाचावीत. परंतु आपण आज 16व्या वचनावर विचार करणार आहोत. मी आपणासाठी वाचतो. आपणा सर्वांचं आवडतं पाठ असं हे वचन आहे. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, डिसेंबर महिना लागलेला आहे, नाताळाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये हा सीझन जो आहे किंवा हा नाताळाचे हे दिवस आहेत आम्हाला काय आठवण करून देतात, आज त्याकडं आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला ह्या वचनामध्ये जी देवाची कृपा आहे ती या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहे की देवाची कृपा ती प्रगट झालेली आहे. देखा, देवाची कृपा या ठिकाणी प्रगट झालेली आहे. देवाची योजना काय आहे ते आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे. आणि ही देवाची कृपा जी आहे ती मनुष्याच्या आज्ञापालनाशी सुसंगत आहे आणि त्या आज्ञापालनात तारणाची योजना आहे. ठीक आहे, देवाची कृपा ह्या मनुष्याच्या आज्ञापालनाशी संगत आहे आणि त्या आज्ञापालनात तारणाची योजना आहे. ही देवाची योजना आपण पाहतो की त्यामध्ये प्रगट झालेली आहे. आणि योहान 3:16 ही तारणाची योजना या ठिकाणी आम्ही पाहतो की ती प्रगट झालेली आहे. आणि त्यामध्ये काही गोष्टी आम्हाला दिसतात. ते पहिली बाब जी आहे ते त्याचं प्रेरणादायी प्रेम आहे. दुसरी बाब जी आहे ती त्याची पद्धत आहे, कशी ती तारणाची योजना त्याने आणली त्याची ती पद्धत आहे. तिसरा तारणाचा संदेश आहे. आणि चौथी बाब जी आहे ते त्याचं कार्य, तारणाचं कार्य त्याने कसं केलेलं आहे. तर या 4 गोष्टी यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतात आणि त्याकडं आपण थोडासा कटाक्ष टाकणार आहोत, त्याकडं आपण पाहणार आहोत की ह्या दिवसामध्ये, या नाताळाच्या दिवसामध्ये आम्हाला ही देवाची कृपा ही कशी प्रगट झालेली आहे आणि कसं आम्ही त्या देवाची कृपा, तिचं ते तारणादायी प्रेम आणि त्याची ती पद्धत, संदेश आणि त्याचं कार्य आम्ही ह्याकडं कसं बघतो आणि त्याचा अनुभव आम्हाला कसा येतो त्याकडं आम्ही थोडक्यात पाहूया. पहिली जी बाब आहे ती प्रेरणादायी प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. कारण म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की, नाही का, हे प्रेरणादायी प्रेम प्रियांनो आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 35 ते 39 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देव आपल्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. ठीक आहे, आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. हे या ठिकाणी प्रियांनो ही पहिली बाब आम्हाला पाहावयास मिळते की हे देवाचं प्रेरणादायी प्रेम आहे.
आम्ही सर्व मनुष्य जात पूर्ण जग हे पापामध्ये डुबत असताना, ते मरत असताना, त्यांचा नाश होत असताना ही देवाची कृपा प्रगट झाली आणि त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्या ठिकाणी आम्हाला पाठवलेलं दिसतं आणि तो पुत्र आमच्यासाठी मरण पावलेला आहे आणि आम्हाला त्या पापाच्या दलदलीतून, सागरातून, त्या डोहातून आम्हाला त्याने वाचवलेलं आहे. पुढील जर आम्ही वाचलं रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 35 ते 39 यामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हास कोणीच विभक्त करू शकत नाही, त्या प्रीतीद्वारे तुम्ही महाविजयी ठरता. नाही का? पहा ही कशी प्रीती आहे, हे देवाचं प्रेम कसं आम्हाला प्रेरित करतं. हे प्रेरणादायी प्रेम आहे. जर आम्ही ख्रिस्तावर, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आम्ही ठेवलेला आहे. रोमकरास पत्र 5:8 मध्ये म्हटलेलं आहे की आपण ख्रिस्ताच्या म्हणजे देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की त्याने आपल्या आपण पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. नाही का? त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो त्याने जगासाठी दिला, तो मरण पावला. हे त्याच्या प्रीतीचं प्रमाण या ठिकाणी आहे. आणि रोमकरास पत्र 8वा अध्याय याचा 35 ते 39 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हास कोणीच विभक्त करू शकत नाही, ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे आम्ही महाविजयी ठरतो. पहा ह्या प्रीतीचं ते सामर्थ्य आहे, प्रीतीचं ते बळ आहे. आणि प्रियांनो, ही प्रीती आम्हाला प्रेरित करत असते विजयी जीवन जगण्यासाठी. ही देवाची प्रीती, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्ही ती प्रीती आम्ही संपादन करत असतो. आणि म्हणून ही प्रेरणादायी प्रीती या ठिकाणी आम्हाला देवाची दिसते. आणि पुढं मग योहान याचा 4था अध्याय 7 ते 10 जर वचन आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपण एकमेकावर प्रीती करावी. प्रीती देवापासून आहे. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत नाही, त्याच्या ठाई प्रीतीसाठी तो देवाला ओळखत नाही आणि प्रीतीसाठी स्वपुत्राला त्याने पाठवलेला आहे. नाही का? ही प्रीती पहा की हे कसं की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही आणि आम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी देवाची इच्छा आहे. देवाने प्रीती केली म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिलं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एकमेकावर प्रीती करावी. प्रियांनो, ही प्रीतीची प्रेरणा आहे. ही प्रेरणा आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आमच्यामध्ये ही देवाची प्रीती असावी असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर आमच्या ठाई प्रीती नाही, प्रियांनो, प्रीतीवर आम्ही पुष्कळ संदेश आम्ही ऐकतो, प्रीतीची आव्हानं आम्ही ऐकतो, परंतु आम्हाला प्रीती करणं अतिशय जड जातं. नाही का? अतिशय जड जातं. देवाने ती निस्वार्थ प्रीती त्या जगावर केलेली आहे. तो कित्ता आम्हाला घालून दिलेला आहे. आणि जर आम्ही येशूचे अनुयायी आहोत तर आम्ही प्रीती करतो, देवाला ओळखतो, आम्ही देवाचे अनुयायी आहोत, देवाचे आम्ही लेकरं आहोत. ही प्रीती ते प्रमाण पटवून देते. आणि म्हणून आज या नाताळाच्या दिवसामध्ये काय आम्ही त्या याच्याने प्रेरित होतो, काय त्या प्रीतीने, की आम्ही देखील एकमेकावर प्रीती करावी. आणि मग पुढं जर आम्ही वाचलं तर आम्हाला या ठिकाणी असं दिसतं, इफिसकारास पत्र 2रा अध्याय 4 ते 10 वचनामध्ये, कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण आणि ते देवाचे दान आहे, म्हणून आपण सत्कृत्य आचरित आयुष्यक्रम घालवावा. या ठिकाणी बघा देवाची योजना आम्हाला काय सांगते, नाही का? कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण आहे आणि म्हणून आणि ते देवाचं दान आहे. प्रियांनो, देवाने आम्हाला ते देऊ केलेलं आहे, ते दान आम्हाला दिलेलं आहे. नाही का? ह्या प्रीतीचं दान आम्हाला दिलेलं आहे, तो पुत्र आम्हाला दिलेला आहे. आणि हे त्याच्या प्रीतीचं प्रमाण आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून आमचं जे तारण आहे किंवा आमचा जो बचाव आहे तो काय आमच्या चांगुलपणाने झालेला नाही, नाही का? तो दानाने झालेला आहे.
नाही का त्याने. आणि याला असं म्हणून असं म्हटलेलं आहे की ही कृपा प्रगट झाली. आणि कृपा म्हणजे काय की आमची लायकी आमची पात्रता नसताना देवाने केलेली आमच्यावरील दया, नाही का, तिला आम्ही कृपा म्हणतो. आणि ही ती कृपा त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही सत्कृत्य करत आम्ही आचरण करावं अशी देवाची इच्छा आहे. एकमेकावर आम्ही प्रीती करावी, कारण ती प्रेरणादायी प्रीती त्याने जगावर केली. काय आज आम्ही त्या प्रीतीने प्रेरित झालेलो नाही? आज आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये आलेलो आहोत, नाताळाचा सीझन आहे, सर्व लोक ह्यामध्ये काय आम्ही आमचं प्रीतीचं वातावरण आम्ही पसरवू शकत नाही? प्रेमाने आम्ही दुसऱ्या संगती दोन शब्द गोड बोलू शकत नाही? दुसऱ्यांना आम्ही आशीर्वाद देऊ शकत नाही? निश्चितच आम्ही देऊ शकतो. ह्या नाताळाच्या ह्या ख्रिसमसच्या पिरियडमध्ये आम्ही दुसऱ्यांना ह्या देवाच्या प्रीतीद्वारे आम्ही आशीर्वादित करण्याचा प्रयत्न करूया. आम्ही एकमेकांवर प्रीती करूया आणि आम्ही सत्कृत्य करीत एक चांगलं काम त्या प्रीतीच्या माध्यमाने प्रियांनो आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. सतत चांगलं आमच्या जीवनामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करूया, कारण ती देवाची कृपा ती अवतरलेली आहे. आणि ती या ठिकाणी आहे की त्या प्रीतीने काय आम्ही प्रेरित होऊ नये. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्ही त्याचे अनुयायी आहोत, आम्ही त्या ख्रिस्ताला पत्करलेलं आहे, ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्ही देवाची मुलं आम्ही झालेलो आहोत, तर निश्चितच आम्ही प्रीतीने भरलं पाहिजे. आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आम्ही सत्कृत्य आचारत आमचं जीवन आम्ही जगलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसते ती म्हणजे त्याची पद्धत. त्याने जी तारणाची योजना आखली त्याची ती पद्धत आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळते. ती म्हणजे त्याचा पुत्र, वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ऐका नाही, याने आपला एकुलता एक पुत्र दिला. मत्ती याचा 1 अध्याय आणि 20 ते 23 वचन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. नाही का, असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याला इम्मानुएल म्हणतील, म्हणजे आम्हा सन्निध्य देव, आमच्या बरोबर देव. आणि असं हा पुत्र आम्हासाठी दिलेला आहे असं शास्त्रवचन आम्हाला सांगतं. आणि पुढं फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये येशूच्या त्या नम्रतेचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी दिसतं. असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरीचा लाभ त्याने कधी मानलेला नाही, तर त्याने दासाचं स्वरूप धारण करून, ठीक आहे, आणि त्याने इथपर्यंत ते आज्ञा पालन केलं की त्याने ती वधस्तंभाची शिक्षा त्याने भोगली, वधस्तंभाचं मरण त्याने भोगलं. इथवर तो लीन नम्र झालेला आहे, नाही का. तो देवाच्या बरोबरीचा असून देवाच्या बरोबरीचा लाभ त्याने कधी मानलेला नाही. इतकं नम्रतेचं उदाहरण असा हा पुत्र देवाने या जगासाठी देऊन टाकलेला आहे. ही पद्धत, देण्याची पद्धत आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि इब्रिकरास पत्र याचा 9 अध्याय 11 ते 15 या वचनामध्ये येशूने स्वरक्ताने खंडणी भरली, त्याच्या पवित्र रक्ताने आमची सत्सद विवेक बुद्धी शुद्ध होते आणि आमचे आचार विचार भावना या शुद्ध होतात, असं त्या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे. येशूने स्वरक्ताने आमची खंडणी भरलेली आहे आणि त्याद्वारे आमची सत्सद विवेक बुद्धी, आमचे आचार विचार, आमच्या भावना या शुद्ध होतात, असं प्रियांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही पद्धत बघा, ही प्रभूने दिलेलं आहे, ठीक आहे. आणि म्हणून या ख्रिसमसच्या सीझनमध्ये, या नाताळाच्या ह्या दिवसामध्ये प्रियांनो, आमच्या अवतीभोवतीचं काय वातावरण आहे? देवाने तर आम्हाला एवढं दिलं, आम्ही पापी असताना आम्हाला तारण दिलं, आम्हाला पापापासून सोडवलं, एवढी मोठी आमच्यावर कृपा ही केलेली आहे. मग आम्ही देवाला काय देतो? हे का, आम्ही देवासंगती तेवढं उपकारी आम्ही राहतो का? जे उपकार की आम्ही स्वतः कधीच पापामधून निघत नसताना त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिलं, तर आम्ही त्याच्या मोबदल्यात आम्ही काय देवाला देत आहोत, काय आम्ही करत आहोत, याकडं आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये आम्ही देवाला काय द्यावं?
आम्ही देवाने आमच्यावर एवढी मोठी कृपा केलेली आहे. आज या नाशाच्या ओघाकडे संपूर्ण जग जात असताना, सर्व लोक लोंढाच्या लोंढा जात असताना, केवळ बोटावर मोजण्या इतके आपण विश्वासी लोक ज्यांना ख्रिस्ती जीवनाचं पाचारण झालेलं आहे, तुमचं किती मोठं नशीब आहे हो, की तो ख्रिस्त तुम्हाला भेटलेला आहे. आणि म्हणून तुम्ही त्याबद्दल धन्यवाद देऊ शकत नाही, त्याबद्दल देवाची उपकार स्तुती प्रियांनो आम्ही करू शकत नाही. हा उपकार स्तुतीचा सोहळा, हे दिवस आहेत की आम्ही देवाची उपकार स्तुती करावी, आम्ही देवाचा जय जयकार करावा, आम्ही त्याला उंचवावं, त्याचं गौरव करावं. का? तर तू आमची निवड केली, आम्हाला वाचवलं आणि स्वर्गाचा मार्ग दाखवला आणि आम्हाला जीवनाच्या रस्त्यावर नेऊन ठेवलं. म्हणून किती नशीबवान आहोत आम्ही, याचा आम्ही विचार करायला हवा. की एवढ्या लाखो करोडो गर्दीचा लोंढाच्या लोंढा त्या नाशाकडं वाहत असताना, जात असताना प्रभूने आमची निवड केली. प्रभूने मला निवडलेलं आहे आणि म्हणून मी देवाला हा स्तुतीचा यज्ञ अर्पण करावा, मी त्याला सतत धन्यवाद द्यावेत, त्याचे मी आभार मानावेत आणि त्याचं गौरव मी करावं. त्याच्या गौरवासाठी आता माझं जीवन आहे, कारण मला प्रभूने निवडलं, मला त्याच्या रक्ताची खंडणी दिली, म्हणजे मोल दिलं आणि माझं जीवन, माझा आत्मा तो विकत घेतलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही ती स्तुती आराधनेने भरून आम्ही जावं. आणि म्हणून प्रियांनो आम्ही देवाला ही स्तुती आराधना द्यावी, त्याचा आम्ही गुणगान आम्ही करावं. आणि जसं त्याने देण्याचा नाही का या ठिकाणी पुत्र दिलेला आहे, देण्याचा स्वभाव आमचा असला पाहिजे. आम्ही जर देतो तर आम्ही त्या स्वर्गीय पित्याचे आम्ही पुत्र आहोत, नाही का. आणि म्हणून आम्ही देखील आमचं अंतःकरण नाही का देवाला स्तुती धन्यवाद आम्ही द्यावेत. आणि सर्व काही सुंदररित्या गीतकर्त्यांनी म्हटलेलं आहे उपासना संगीतामध्ये, आम्ही ते गीत म्हणतो की तन मन धन प्रभू तव चरणी. आमचं तन, आमचं मन, आमचं धन आम्ही देवाला दिलं पाहिजे. प्रियांनो देवाला कसली आवश्यकता नाही आहे, देवाला गरज नाही आहे तुमच्या पैशाची, का तुमच्या धनाची, तुमच्या, परंतु एक हा उपकार स्तुतीचा आणि एक उपकारिकतेचा भाग म्हणून आम्ही या गोष्टी देवाच्या चरणी आम्ही दिल्या पाहिजेत. आणि त्याच्याने असं म्हटलेलं आहे की देव प्रसन्न होतो आणि आणि ही देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं गौरव करावं, नाही का. जो आभार प्रदर्शन करतो नाही का, जो उपकार स्तुती आभार प्रदर्शन करतो तो माझे गौरव करतो असं म्हटलेलं आहे. आणि देवाचं गौरव आम्ही करावं, त्याच्या मोबदल्यात आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला देणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो त्या नाही का भेटीगाठीचा सीझन आहे, आम्ही पुष्कळ आम्ही या सीझनमध्ये या गोष्टी करत असतो नाही का. आम्ही छोट्या छोट्या भेटीगाठी, अत्यंत उत्तम गोष्ट आहे. तर तुमचा एक प्रेम सादर करण्याचा ती एक पद्धत आहे नाही का. आणि म्हणून बघा ना, ही देवाने ही पद्धत लावलेली आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आम्ही देखील काही भेटवस्तू देऊन मग ह्या पद्धती आम्ही साजऱ्या करत असतो आणि देवाचं प्रेम आम्ही दाखवत असतो. आणि म्हणून देवाप्रती देखील आम्ही उपकारू असून आम्ही देवाला आमचं अंतःकरण, आमची स्तुती आणि आमचं समर्पण ज्यावेळेस आम्ही करतो, देवाला देखील अत्यंत आनंद होतो. आणि हा आनंदाचे सीझन आहे, आनंदाचा प्रसंग आहे, स्तुतीचे दिवस आहेत. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही करावं आणि देवाचं गौरव आम्ही करावं. तिसरी जी बाब आहे आम्हाला या ठिकाणी दिसते की या वचनामध्ये संदेश जो आहे तो म्हणजे विश्वासाचा संदेश आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. कारण वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, आहे का, जो विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होय. जो कोणी विश्वास ठेवतो, आम्हास विश्वासाने जीवन मिळावं ही देवाची इच्छा आहे. कारण देवाला माहिती आहे की आम्ही आमच्यासाठी काहीही करू शकत नाही.
आम्ही स्वतःला सोडू शकत नाही, आम्ही पापाच्या दलदलीतून निघू शकत नाही आणि आमचा आत्म्याचा कायमस्वरूपीचा नाश तो ठरलेला आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वासाने तारण मिळावं, विश्वासाने आम्ही वाचावं, जगावं आणि देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये जावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून विश्वासाने आम्ही या सर्व गोष्टी कराव्यात असं आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन सांगतं. इब्रिकरासपत्र याचा 11वा अध्याय वचन 6 मध्ये जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला असं पाहावयास मिळतं की विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. देवाजवळ जाणाऱ्यांना तो आहे या विश्वासाने झटून त्याचा जर शोध केला तर त्यांना तो प्रतिफळ देतो असं म्हटलेलं आहे, नाही का? आणि म्हणून विश्वास किती महत्त्वाचा आहे. विश्वासाने आम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि म्हणून मग काय करायचं आहे? योहान्याचा 20वा अध्याय आणि 30 ते 31 वचनामध्ये म्हटलेलं आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास तुम्ही धरावा. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास तुम्ही धरावा. प्रियांनो, हाच संदेश या ठिकाणी आम्हाला ह्या नाताळाच्या दिवसामध्ये प्रियांनो आम्हाला देण्याची गरज आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे. त्याला या जगाच्या तारणासाठी, पापहारण करण्यासाठी आणि आम्हाला तारण देण्यासाठी देवाने पाठवलेला आहे. हा संदेश, नाही का, विश्वासाचा संदेश आम्हाला या ठिकाणी वचनातून मिळालेला आहे आणि तो विश्वास आम्ही धरावा. योहान्याचा 1 अध्याय आणि 7 ते 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पुष्कळांनी त्याला म्हणजे येशूला ओळखले नाही, त्याचा स्वीकार केला नाही. आज देखील जग त्याला ओळखत नाही किंवा त्याचा स्वीकार करत नाही. त्या तारणाच्या योजनेला, कृपेच्या योजनेला प्रियांनो अजूनही तुच्छ मानल्या जात आहे. आणि म्हणून हा जो संदेश आहे, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे विश्वासाने. कारण आम्ही पाहतो की इतरत्र जर आम्हाला आमचा बचाव करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कर्म करावे लागतील आणि चांगले कर्म करून तुम्हाला पुण्य कमवावं लागेल किंवा वगैरे वगैरे तीर्थक्षेत्र आहेत, हे आहेत, आधी पुष्कळ सत्कर्म आहेत, या गोष्टी कराव्या लागतील आणि मग तुमचं काहीतरी होईल असं या ठिकाणी जे काही इतर धर्मसिद्धांत आहेत ते आम्हाला सांगतात. परंतु तसं नाही. या ठिकाणी विश्वासाचा संदेश या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला देत आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, ठीक. आणि म्हणून वचन 12 योहान्याचा 1 अध्याय आणि वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे, पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. किती सुंदर वचन आहे. जर आम्ही त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर आम्ही देवाची मुलं होतो. देवासंगतीचा आमचा जो तुटलेला संबंध पापामुळे तो परत पुन्हा येशू ख्रिस्तामुळे जोडल्या जातो, येशू ख्रिस्तामध्ये जोडल्या जातो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवतो की हा देवाचा पुत्र आहे तर आम्ही त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाची मुलं होतो. हा संदेश प्रियांनो हा शास्त्रवचन आम्हाला देत आहे. आणि म्हणून आम्ही हाच संदेश आम्हाला जगाला द्यायचा आहे की तो देवाचा पुत्र आहे. त्याच्याशिवाय तारण नाही, त्याच्याशिवाय तुम्ही देवाची मुलं होऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय तुम्ही जिवंत देवाला ओळखू शकत नाही. जिवंत देवाची ओळख केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळंच तुम्ही होऊ शकते आणि तरच तुम्ही त्या जिवंत देवाजवळ तुम्ही येऊ शकता. हा संदेश आहे. अनाथाळाचा संदेश प्रियांनो ह्या दिवसामध्ये आम्ही इतरांना दिला पाहिजे, ठीक आहे. आणि मग पुढं जी 4थी बाब आम्हाला पाहावयास मिळते ते म्हणजे त्याचं कार्य सर्वांसाठी तारण. कारण असं वचनामध्ये म्हटलेलं आहे, कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, नाही का. सर्वांचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि योहान्याचा 10वा अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये म्हटलेलं आहे,
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात व माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही. ठीक आहे. ज्यावेळेस आम्ही त्या ख्रिस्ताच्या मागे जातो, ज्यावेळेस आम्ही त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आम्ही देवाची मुलं होतो. आणि मग म्हटलेलं आहे की तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि आम्ही त्याची मेंढरं आहोत. आणि मग आम्हाला तो सार्वकालिक जीवन त्याद्वारे आम्हाला तो देणार आहे. ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जे बलिदान दिलं, जो पवित्र यज्ञ त्याने सादर केला, त्याद्वारे प्रियांनो आम्हाला तारण मिळालेलं आहे, पापांची क्षमा मिळालेली आहे, उद्धार मिळालेला आहे, नाही का. मुक्ती मोक्ष आम्हाला केवळ आणि केवळ त्याच्या यज्ञाने प्रियांनो आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून हे कार्य आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि मत्तय शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 46 मध्ये म्हटलेलं आहे की सार्वकालिक जीवन ते सार्वकालिक जीवन उपभोगतील कोण? जे येशूवर विश्वास ठेवतील. आणि जे येशूवर विश्वास ठेवतील ते सार्वकालिक जीवन उपभोगतील, त्याच्यावर आणि त्याच्या वचन, त्याचे विधी आणि ते नियम पाळतील, ते सार्वकालिक जीवन उपभोगतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि योहान याचा 17वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये वाचलं तर 3रं वचन आम्हाला या ठिकाणी असं म्हणतं की सार्वकालिक जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला ज्याला तू पाठविलेस त्या येशूला त्यांनी ओळखावे. ठीक आहे. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सार्वकालिक जीवन हेच काय की ज्याने म्हणजे आमच्या प्रभूने ज्याला पाठविलं त्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं. हे सार्वकालिक जीवन आहे. ख्रिस्ताला ओळखणं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, त्याला प्रभू म्हणून स्वीकारणं प्रियांनो, हे सार्वकालिक जीवन आहे. हे ते कार्य आहे आणि त्याद्वारे प्रियांनो आम्हाला पापांची क्षमा मिळते आणि आम्ही जिवंत देवाजवळ जातो. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे हे त्याचं कार्य आम्हाला दिसतं आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ठीक आहे. ही तारणाची योजना त्याने आखलेली आहे आणि ती आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि मग आज आम्ही या नाताळाच्या दिवसामध्ये त्याचे अनुयायी म्हणून आम्हाला देखील म्हटलेलं आहे, नाही का, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ठीक आहे. तुम्ही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे साक्षी व्हाल असं म्हटलेलं आहे. जे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत प्रियांनो, आता आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करायची आहे. आणि हे जग जे नाशाकडे जात आहे त्यांना हे दाखवायचं आहे की पहा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही वाचाल आणि तुमचा नाश होणार नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. हाच संदेश आणि हेच कार्य प्रियांनो आज आम्हाला ह्या जगापुढे ठेवायचं आहे आणि मांडायचं आहे. पुष्कळ नाताळाचे दिवस आले आणि गेले. आम्ही फक्त आनंदामध्ये आणि उधाण होऊन बेधुंद होऊन प्रियांनो तो दिवस किंवा ते दिवस आम्ही घालून टाकलेले आहेत. परंतु काय हा संदेश, हे जे कार्य, त्याची पद्धत आणि त्या प्रीतीने कधी आम्ही भारावलं गेलेलो आहोत काय? या वचनाने प्रियांनो आमचे या सीझनकडे आम्ही कधी पाहिलेलं आहे काय? किती देवाची प्रीती, त्याची ती पद्धत देण्याची, त्याचा तो संदेश आणि त्याचं कार्य आज आम्ही त्याचे अनुयायी म्हणून या दिवसामध्ये जे नाशाकडे जात आहेत आम्ही त्यांना कधी देत आहोत का? प्रियांनो आम्ही हा संदेश आज जगाला देण्याची गरज आहे. एक विश्वासणारा या नात्याने, ख्रिस्ताचे अनुयायी नात्याने, ख्रिस्ती म्हणून आम्ही जीवन जगत असताना ह्या गोष्टी करणं अनिवार्य आहे. ते आमचं आत्मिक कर्तव्य आहे आणि त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आमच्या प्रभूसाठी, कारण आम्ही त्याच्यावर प्रेम करतो, आम्ही त्याला हे दाखवतो. आणि प्रियांनो ह्या गोष्टी केल्यानंतर पहा, निश्चितच ह्या दिवसाचे जे आशीर्वाद आहेत ते प्रभू आम्हाला भरपुरीने देणार आहे. ठीक आहे.
आम्ही हे ऐकण्यासाठी आमचे कान आतुर असावे. ज्यावेळेस आम्ही प्रभू समोर उभं राहू तो आम्हाला काय म्हणेल? शाबास व भल्या विश्वास सुदासा, तू तुझं काम केलं. काय आज आम्ही ख्रिस्ती या नात्याने आम्ही देवाचं काम या ख्रिसमसच्या दिवसामध्ये आम्ही करत आहोत का? ख्रिसमसचे दिवसच नाही प्रियांनो, जितकं दिवस प्रभूने आम्हाला या ख्रिस्ती जीवनाचं पाचारण देऊन आम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे, तितके सर्व दिवस आम्हाला आमचं काम करत राहायचं आहे. आणि त्याची प्रेरणादायी प्रीती आहे, ती त्याची पद्धत आहे, त्याचं संदेश आणि कार्य या जगामध्ये आम्हाला सतत आणि सतत द्यायचं आहे, ठेवायचं आहे आणि ते पसरवायचं आहे. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ आणि या ख्रिसमसच्या दिवसामध्ये हे कार्य करण्यासाठी आणि आशीर्वादाने जगण्यासाठी तो आम्हाला त्याची कृपापूर्वक प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयागण प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो परमेश्वरा. परत पुन्हा तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस आणि परमेश्वरा तू आम्हाला परत पुन्हा प्रेरित केलेलं आहे तुझ्या प्रीतीने, तुझ्या पद्धतीने, तुझ्या संदेशाने आणि कार्याने. आणि प्रभूजी ते आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनात करावं म्हणून लागणारी तुझी कृपा तू आम्हाला पुरवून दे. तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य तू आम्हाला दे. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या आम्हा प्रत्येकाबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.